नावानं तुम्ही गाऊ शकता बरं का सगळे. साचे प्रेम करी परावरी, स्वतःसारखं इतरावर प्रेम करता आलं पाहिजे. साचे प्रेम करी परावरी, जगी वर्तेल तो ख्रिस्ता परी. पापाची न कदापि आवड धरितो आपुल्या अंतरी. नमस्ते प्रभो हे तुला ख्रिस्त राया. नमस्ते प्रभो हे तुला ख्रिस्त राया. नमस्ते प्रभो हे तुला ज्ञान राया. सगळेजण म्हणा मागे. नमस्ते प्रभो हे तुला ज्ञान सिंधो. 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 कृपा सागरा आमुच्या दीन बंधो. सागरा आमच्या कृपा सागरा आमुच्या दीन बंधो. बोला ख्रिस्त महाराज की. स्वरामध्ये आला पाहिजे बरं का शब्द. स्वर खूप महत्वाचा आहे. अजून एकदा बोला श्री ख्रिस्त महाराज की. देव बाप देव पुत्र देव पवित्र आत्मा याचा जय जयकार असो. पुन्हा एकदा देव बाप देव पुत्र देव पवित्र आत्मा याचा जय जयकार. बोला ख्रिस्त महाराज की. बोला ख्रिस्त महाराज की. लांब स्वर आला पाहिजे असा स्वर. जय. आपल्या घरामध्ये एखाद्या वेळेस आपल्या हातातून जर तांब्या पडला ना, तांब्या पितळाचा तांब्या जर पडला तर त्याच्यामध्ये स्वर असतो. ईश्वराने बघा कशा कशा स्वर ठेवलेले आहेत. आणि हा स्वर आपल्याला देवाचं गुण करून घेण्यासाठी आहे. म्हणून बोला श्री ख्रिस्त महाराज की. देव बाप देव पुत्र देव पवित्र आत्मा याचा जय जयकार. बोला ख्रिस्त महाराज की. जय जय ख्रिस्ता तुझा रे. जय जय ख्रिस्ता तुझा रे. Krishna
कशी टाळी वाजवायची? आपण आनंदाने टाळी वाजवली पाहिजे. नाहीतर सगळ्या संसाराचा विचार डोक्यात, इथनं घरी जायचा विचार डोक्यात, लेकरा बाळांना आता जेवण घालायचा विचार डोक्यात, अशा अनेक विचार माणसांच्या डोक्यात असतात आणि म्हणून ही टाळी वाजवायला चुकतात. खरी टाळी वाजवत नाही. मध्ये कोणी काही बोलू नका बरं का. मग ते आमचा पेटीवाला असो किंवा तबलेवाला असो किंवा पाळ्यात साहेब असो, फक्त कीर्तन ऐकायचं. मी जवळजवळ 8-10 तासाचा प्रवास करून कीर्तन सांगायला आलो. मग तुम्ही ऐकायला पाहिजे की नाही? बोला ख्रिस्त महाराज की. ऐकणं ही एक देवाने दिलेली आपल्याला दान आहे. ऐकणं. ज्याला कान आहे तो येशू ख्रिस्तांनी सांगितलेला आहे, मी नाही सांगत. ज्याला कान आहे तो ऐकू, असं येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्य लेखत आपल्या भाषणात सांगितलंय. ज्याला कान आहे तो स्वरात म्हणा, ज्याला कान आहे तो. आमच्या महाराष्ट्रामध्ये ख्रिस्ती कीर्तनकार खूप कमी आहेत. आत्ताच ऐकलं आपण. खूप दुर्मिळ प्रकार हा झालेला आहे. आणि म्हणून कीर्तनकार जन्माला येणं किंवा कीर्तन करायला उभं राहणं ही आपल्या ख्रिस्ती लोकांसाठी खूप अभिमानाची बाब आहे. आपल्याला कीर्तनकारांना तयार करायचं, हा माझा पहिला मुद्दा या कीर्तनाचा आहे. आणि म्हणून आपण काय ऐकत होतो की ज्याला कान आहे तो. त्या काळात कान नव्हते काय? येशू ख्रिस्ताच्या काळात होते ना. तरी देखील प्रभू येशू ख्रिस्त लोकांना म्हणतो की ज्याला कान आहे तो. कोणत्या कानाबद्दल प्रभू बोलत होता? तर आध्यात्मिक कानाची आम्हाला गरज आहे. बोला ख्रिस्त महाराज की. आध्यात्मिक कान म्हणजे इथं सांगितलं जातं, वचन सांगितलं जातं ना, ते ऐकणं हे फार महत्त्वाचं. बघा, माणसाला देवानं कान दिलेली आहे आणि ही कान आम्हाला स्वर्गात घेऊन जायला पुरेशी आहे. आलं का तुमच्या लक्षात मी काय सांगतो? मी सारखा कीर्तन करताना लक्षात घ्या असं का म्हणतो? तर हे लक्ष बाहेर गेलेलं असतं आणि त्या बाहेर गेलेल्या लक्षाला आत घ्यायचं असतं. लक्ष आत घ्या असं त्याच्या पाठीमागचं. आलं का लक्षात? आणि म्हणून ज्याला कान आहे तो ऐकू, असं प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलेलं आहे. आपल्या सगळ्यांना कान आहेत, पण ते कान आध्यात्मिक रीतीचे असावे. ख्रिस्ती माणसाचं कान तयार झालं पाहिजे. ऐकणं ही एक कला आहे बरं का. जसं पेटी वाजवणं कला आहे, तबला वाजवणं आणि कीर्तन करणं एक कला आहे. या सगळ्या कला देवाने दिलेल्या आहेत. ऐकणं ही देखील चांगली कला आहे. ऐकलं पाहिजे. बोला ख्रिस्त महाराज की. आमचा मुलगा एक दिवशी काय झाला, लहान रडत घरी आला शाळेतनं. आणि त्याला म्हटलं, मी काय रडला, काय रडत आहे? त्यांनी सांगितलं, मला टीचरने हाकलून दिलंय. म्हटलं काय झालं? चल आपण जाऊ टीचरला. मी टीचरकडे गेलो, त्या मुलाला उभं केलं आणि टीचरला विचारलं, का मारलं याला, का हाकललं? अहो ते आमचं ऐकतच नाही. म्हटलं काय? म्हटली मी टीचर, हा मुलगा आमचा ऐकत नाही. आणि तो पुढे उभारला, टीचर आहेत, मी उभारलो आणि जोराची टाळी वाजवली. अशी टाळी वाजवली बरोबर त्या मुलाने फिरून बघितलं
मी म्हणलं ऐकते की हा मुलगा ऐकतो, पण टीचर काय म्हणते की जे ऐकायला पाहिजे ते ऐकत. आणि म्हणून या जगामध्ये आपलं आयुष्य ठाक 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 नाडीचे ठोके चालू आहेत ना, तोपर्यंत हे जीवन आहे. आणि हे जीवन संपायच्या आत ऐकलं पाहिजे. बोला कृष्ण महाराज की नाम 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 येशू नारकाचे नाम. नाम एकच नाम, नाम सोड नाम, नाम प्रिय स्वर्गात कुणाला कुणाला जायला आवडतं? अहो तुम्हालाच काय चोर असतात ना लांडी लबाडी करणारे, त्यांना पण स्वर्गात जायला आवडतं. मग ते स्वर्ग मी तुम्हाला कुठल्या भाषेत सांगतो, स्वर्गात. स्वर्गात कुणाला, स्वर म्हणजे काय, पेटीमध्ये स्वर आहे, तबल्यामध्ये स्वर आहे, स्वरात गात कुणाला आवडतं. जो स्वरात गातो तो स्वर्गात. आलं का माझं म्हणणं तुमच्या? स्वर्गात स्वर गाता गाता गेलो पाहिजे. गाता गाता प्राण ही जाणे जन्म किती चांगला. जो माणूस गाता गाताच तिथंच मेला तर त्याचा जन्म चांगला झाला बर का. आणि म्हणून स्वर गात गात देवापर्यंत आपल्याला जाता येतं, ऐकता येतं. आणि म्हणून या ठिकाण प्रभू आम्हाला सांगत आहे की ज्याला कान आहे तो ऐकू. कुणाकुणाला कान आहेत? बहिरे कोणच नाही. जे ऐकतात त्याची किंमत आहे जगात, जे ऐकत नाही त्याची किंमत नाही. फुकट बी त्याला कुणाला दिलं तरी त्याला कोण घेणार नाही. बरोबर आहे ना? ऐकणं ही फार महत्वाचा भाग आहे. आता कानाने ऐकता येतं, डोळ्याने ऐकता येतं, नाकानं पण ऐकता येत नाही, कानानं ऐकता येतं. कानाला संस्कृत मध्ये करण म्हटलेलं आहे. काय म्हणतात? करण. बोला ख्रिस्त महाराज की. हे वचन करण म्हणजे कर्णात आत गेलं पाहिजे. जरा लक्ष देऊ नये का? फार महत्वाचा मुद्दा समजावून सांगतो. कर्णात आत गेलं पाहिजे. आणि मग अजून एक करण आहे. तुम्ही म्हणताल आता कुठं करण आहे? संपलं की एकच आहे करण, एकच करण आहे. आता कुठं करण आहे? ज्या वेळेस वचन आतमध्ये जात तिथं पण एक दुसरं करण आहे. तुम्ही म्हणताल कुठं आहे तिथं करण? तिथं आहे अंतकरण. बोला ख्रिस्त महाराज की. अंतकरण गेलं पाहिजे, नुसतं कानात जाऊन उपयोग नाही. तुम्हाला अजून एक सांगतो, लक्ष देऊ नाही का? जो शास्त्र वाचतो बर का, लक्ष द्या, जो शास्त्र वाचतो, शास्त्र वाचून माणसांचं परिवर्तन होत नाही. लक्ष द्या, तुम्हाला हे आश्चर्य वाटत, असं कसं बोलता? शास्त्र वाचून माणसाचं परिवर्तन होत नाही, शास्त्र पाळून माणसाचं परिवर्तन होतं. बोला ख्रिस्त महाराज की. या ठिकाणी तुम्ही दर रविवारी येता, बरोबर आहे ना? मग काय ऐकता तुम्ही? पाळक साहेब या ठिकाणी जीव तोडून तुम्हाला काय गोष्टी सांगतात शास्त्रातल्या, हे ऐकून घरी जाणं. कानातून आत गेलं पाहिजे, अंतकरणात गेलं पाहिजे. आणि गेलंच नाही तर तुम्ही आशीर्वाद घेऊन घरी जात नाही. तुमच्या सगळ्या शरीरामध्ये ते वचन भिंत, अंगामध्ये भिंत. आणि तुम्हाला रस्त्यात कुणाचा स्पर्श झाला तर तो माणूस बरा होतो. बोला ख्रिस्त महाराज की. आणि म्हणून आपल्या शरीरामधनं हे कान आहेत मांसाहारी, हे मांस आहे सगळं, त्याच्यात आत जातं. तिथं एक करण, त्याचं नाव काय आहे मी आता सांगितलं, अंतकरण. आणि मग तिथं गेल्यानंतर अजून एक करण आहे. तुम्ही म्हणताल आता झाले की दोन करण, एक करण आणि अंतकरण. ठीक आहे, मान्य केलं. अजून एक करण आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे काय बाबा, तीन करण आम्ही आजच ऐकायला.
हे करण, यातनं वचनात गेल्यानंतर अंतकरण, आणि अंतकरणात गेल्यानंतर अनुकरण. बोला ख्रिस्त महाराज की. आणि मग अशा रीतीनं अनुकरण केल्यानंतर माणसाचं परिवर्तन होतं, ऐकून होत नाही. ऐकलं पाहिजे आणि ते त्याप्रमाणे अंमलात आणलं पाहिजे, अनुकरण केलं पाहिजे. आणि म्हणून केल्यानंतर माणसाचा उद्धार आहे. एका मूर्तिकारानं लक्ष देऊन ऐकता ना, हा, एका मूर्तिकारानं 3 मूर्त्या बनवल्या. किती? आणि ते 3ही मूर्त्या एका सुंदर अशा पाटावर राजवाड्यात घेऊन आला. आणि राजानं बघितलं, अरे काय सुंदर मूर्त्या या ठिकाणी आणलेल्या. नाक सुंदर, दात सुंदर, गाल सुंदर, डोकं, मान, पाठ सगळं अत्यंत रेखीव सारख्या 3ही मूर्त्या आहेत, कसलाच फरक नाही, हुबेहूब आहेत. आणि मग ह्या मूर्त्या या ठिकाणी आलेल्या आहेत. राजाला आनंद वाटला. राजा म्हटलं की विकणार आहे का, मला त्यापासून काय तुम्हाला दाम द्यायचा आहे का? तो मूर्तिकार म्हटला नाही, ह्या मूर्त्या मी तुम्हाला द्यायला आणलेल्या आहेत, पण याच्यामध्ये फरक आहे, यांच्या किमतीत फरक आहे. राजा म्हटला कसं काय किमतीत फरक आहे? आणि मग त्या मूर्तिकारानं सांगितलं, पहिली जी मूर्ती आहे ना ही 20 रुपयाची आहे, आणि तिच्या बाजूची जी दुसरी मूर्ती आहे ते 500 रुपयाची आहे, आणि मधली जी मूर्ती आहे ते फुकट आहे. बोला ख्रिस्त महाराज की. राजाला आश्चर्य वाटलं. राजा म्हटला की 20 रुपयावाली मूर्तीचं थोडं महत्व सांगा. आणि त्या माणसानं खिशात हात घातला, एक लवचिक चांदीची तार काढली आणि ते सरळ केली आणि त्या मूर्तीच्या कानात घातली आणि ती तोंडातून बाहेर आली. राजाला त्यानं सांगितलं, राजा ही मूर्ती जी आहे ना ऐकते पण वाचाळ आहे, बोलून टाकते म्हणते सगळं, आपल्या स्वतःसाठी कायच नाही, किमान ऐकते तरी म्हणून याची 20 रुपये किंमत आहे. आणि ते 500 वाली काय, तर ते 500 वाली मूर्तीच्या कानामध्ये ती तार घातली आणि ते तार आतपर्यंत गेली आणि पोटात गेली, अंतकरणात गेली. आणि हे मूर्ती ऐकते आणि अंतकरणात साचून ठेवते, त्याप्रमाणे चालती. ही महत्वाची मूर्ती आहे, हिची किंमत इतकी आहे बघा. अरे वा, 500 रुपये. आणि हे फुकट असलेली मूर्तीचं कारण काय सांगा? आणि मग फुकट असलेली जी मूर्ती आहे त्या मूर्तीला त्यानं सरळ तार केली, या कानातनं काढली तर ह्या कानातनं बाहेर निघाली. म्हणजे हे मूर्ती ह्या कानानं ऐकते, दुसऱ्या कानानं सोडून टाकते. हिची जगातच काय पण स्वर्गात बी किंमत नाही. आणि म्हणून ऐकणं हे किमतीवान आहे. तुम्ही आणि मी देवाचं वचन ऐकून त्याप्रमाणे चालणं म्हणजे सार्वकालिक जीवन आपण गाठू शकतो ऐकण्यावरून. बोला ख्रिस्त महाराज की जय. जय ख्रिस्ता तुझा रे, जय जय ख्रिस्ता तुझा रे. कीर्तन ऐका. अजून कीर्तन चालू झालेलं नाही. कीर्तनाचे 2 अंग असतात बरं का बाळासाहेब. पूर्वांग एक असतं आणि उत्तरांग असतं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही जरी कमी लोक असतात, हजारो 2-2 हजार 4-4 हजार लोक कीर्तन ऐकायला बसतात आमच्याकडे सोलापूरला आणि रात्रभर करतात, टाइम नाही. आणि ते येतात कसं, हातात घरातल्या ती गोधड्या, चादरी, बिछाने घेऊन आतरून ऐकत बसतात. त्यांना आनंद वाटतो. नाही नाही नाही, चालू ठेवा चालू ठेवा, आम्ही ऐकतो. आणि कीर्तन करायला प्रोत्साहन देतात टाळ्या वाजून गाऊन. अशा पद्धतीनं तिकडं रात्रभर कीर्तन चालत असतात. टाळी ही महत्वाचा भाग कीर्तनात बरं का. टाळी हा महत्वाचा भाग कीर्तनामध्ये आहे. आंध्र प्रदेश मध्ये मी परवा एक पेपर वाचत होतो, त्याच्यामध्ये एका मुलानं 1 मिनिटामध्ये 1000 टाळ्या वाजवल्या. किती? 1 मिनिटामध्ये. आमचे बंधू आलेले, जरा टाळ्या वाजव जोरात. आणि 1 मिनिटामध्ये 1000 टाळ्या कशा वाजवल्या असतील ते? मशीन सारखा आवाज आला, खर्र अशा आवाज आला, तेव्हा 1000 टाळ्या झाल्या असतील.
ते टाळ्या कशासाठी वाजवल्या तर माझं नाव जगामध्ये व्हावं, माझं गिनीज बुकामध्ये नाव व्हावं, जगात माझ्याकडे लोक आश्चर्यानं बघा की एका मिनिटात 1000 टाळ्या. पण त्यातली एक टाळी देवा सुद्धा देवासाठी नव्हती, पण आपल्या टाळ्या मात्र देवासाठी झाल्या. टाळी वाजवा वाजवा, टाळी वाजवा वाजवा, टाळी वाजवा, टाळी वाजवा वाजवा, बोला टाळी वाजवा, ख्रिस्त नामाची वाजवा, टाळी वाजवा वाजवा, टाळी वाजवा वाजवा. नामाची वाजवत असेल तर कुणाला वाईट वाटतं? कुणाला वाईट वाटतं? सैतानाला. म्हणून काय म्हणायचं? सैतानाला त्याला वाजवा, टाळी वाजवा वाजवा, टाळी वाजवा वाजवा, सैतानाला त्याला वाजवा, टाळी वाजवा वाजवा, बोला टाळी देवाची वाजवा, टाळी देवाची वाजवा, टाळी ख्रिस्ताची वाजवा, टाळी ख्रिस्ताची वाजवा, टाळी येशूची वाजवा, टाळी येशूची वाजवा, सैतानाला त्याला वाजवा, टाळी वाजवा वाजवा, सैतानाला त्याला वाजवा, टाळी वाजवा वाजवा, बोला ख्रिस्त महाराज की. देव बाप, देव पुत्र, देव पवित्र आत्मायाचा जय जयकार. जय जय ख्रिस्ता तुझा रे, जय जय ख्रिस्ता तुझा रे.
नाही दाखवत. आणि म्हणून बरं का, आपल्या ठिकाणी कोण आहे उपस्थित? सगळ्यात मुख्य देवाची उपस्थिती आहे. आणि म्हणून त्याच्यापासून स्तब्ध राहिलं पाहिजे, शांत राहिलं पाहिजे. देव हा शांतीचा अधिपती आहे आणि म्हणून त्याच्याकडं शांत असलं पाहिजे. गुलाब कृष्ण महाराज की आपल्यामध्ये देव आहे काय? आहे? दाखवा बरं मला. देव आहे का मला दाखवा. एकदा काय झालं लक्ष देऊ नाही का? कीर्तनामध्ये बाळासाहेब सांगितल्याप्रमाणे अत्यंत चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतात. तेच आमच्या आध्यात्मिक जीवनाला उंच करू शकतात. बोला ख्रिस्त महाराज की. हुडकीला आम्ही चालू होतो बाळासाहेब भजनाला हुडकीला चालू. पेटी तबला टाळ वगैरे घेतलेला आहे. पण खूप ज्येष्ठ लोक आमच्या सोबत आहेत, म्हातारी माणसं आहेत आणि आमच्या समोर चाललेले आहेत. आणि आम्ही गाडीतनं प्रवास करत असताना तबला पेटी आहे सोबत आणि सर्वजण आम्ही कीर्तनाला भजनाला चाललेलो आहोत. तेवढ्यात एक पळत प्रोफेसर टॉय घातलेला आहे, सूट बूट घातलेला आहे, यूज केलेला ते सुंदर आहे. आणि तो प्रोफेसराने ती गाडी धरली बरं का. गाडीमध्ये चालत्या गाडीमध्ये पळत आत आला आणि त्याच्या बरोबर 4-5 स्टुडंट होते, विद्यार्थी होते. ते आतमध्ये आले आणि आत आल्यावर त्यांना बसायला जागा पाहिजे होती. त्यांनी म्हटलं हे पेटी तबला हे वगैरे काय करता तुम्ही? आम्ही म्हटलं प्रभूचं भजन करतो. आश्चर्यचकित झाला तो आणि म्हटला गाणं भजन करता ह्या वयात? हो. कुणाचं करता? देवाचं भजन करतो, प्रभू येशू ख्रिस्ताचं भजन करतो. थांबा म्हटला, खोटं बोलू नका म्हटलं. का? तुम्ही जर देवाचं भजन करता तर देव मला इथे दाखवा. काय म्हटलं? देव दाखवा. म्हणून मी तुम्हाला विचारलो की देव कोणी बघितलेला आहे? या ठिकाणी आहे तर मला दाखवा. आहे का? आहे का? मग तो कुठं आहे? मी त्याला सांगितलं की सर मी तुम्हाला देव दाखवतो. हे निसर्ग बघा, हवा येत आहे, देवाचा त्याच्यामध्ये काहीतरी उद्देश आहे. सूर्य उगवतो मावळतो ही देवाची करणी आहे. चंद्र उगवतो मावळतो ही देवाची करणी आहे. हो ते मला सांगू नका म्हटला तो. गप्पासाठी सांगू नका. मग काय सांगू? देव मला या ठिकाणी दाखवा. त्याच्या डोक्यात मुकुट असावा, तो अलंकाराने शृंगारीत असावा, त्याला 4 हात असावे, 3 मुंडके असावेत आणि मग मी त्या देवाच्या पाया पडणार. बोला ख्रिस्त महाराज की. असा देव मला तुम्ही दाखवताल तर मी या गाडीतनं उडी, चालत्या गाडीतनं उडी टाकतो आणि आत्महत्या करतो. मी म्हटलं असं का? अहो देव बघितल्यानंतर धन्य झालो ना, माझं जगायचं काय म्हटलं? तुम्ही मला देव दाखवा. आम्ही एकमेकाच्या तोंडाकडे बघायला लागलो. बाळासाहेब माझ्याकडे, मी बाळासाहेबांकडे. कसं दाखवायचा ना देव? आम्ही मोठ जोरामध्ये कीर्तन भजन करतो पण देव दाखवता कुठे येतं आम्हाला? आणि मला एक युक्ती सुचली. बोला ख्रिस्त महाराज की. ती युक्ती सुचली. मी म्हटलं सर तुम्ही इथं बसा. इथं जागा करून दिली, त्याला बसवलं. मी दाखवतो देव. काय म्हटलं मी? देव मी तुम्हाला दाखवतो. आणि त्याला आनंद वाटला. आनंद म्हणजे आश्चर्य पण वाटलं. देव दिसत नसते त्याला माहित आहे, पण आश्चर्य वाटलं. त्याला बसवलं जागेवर आणि त्याला म्हटलं की जरा हात पुढे करा. त्याने हात पुढे केला, असा जोराचा चिमटा काढल्या ओढून घेतला आणि चोळाला. मी म्हटलं काय झालं? अहो मी तुम्हाला देव दाखवायला सांग, चिमकुरे काय घ्यायला म्हटलं तुम्ही? मी म्हटलं तुम्हाला देव दाखवायला मी तयार आहे, तुम्हाला चिमटा घेतल्यावर काय झालं? त्यांनी म्हटलं कळ आली मला. मी म्हटलं कळ दाखवा, मी तुम्हाला देव दाखवतो. तो म्हटला कळ दिसत नसते, जाणवत असते. म्हटलं काय म्हटला? तसा देव दिसत नसतो, जाणवत असतो. ज्यांना जाणवलं ते इथं आलेले आहेत. गुलाब कृष्ण महाराज की. ओम नाम 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 येशू.
बिछाण्यात झोपलेले असते. ती बायको हळूहळू उठवते, उठा किंवा मला चपात्या करायच्या. ती नवरा म्हणते की तव्यावर झोपलो का म्हणते. चपात्या करणार मी का तव्यावर झोपलोय. मला पाणी भरायचं उशीर होईल चर्चला, पाणी आहे आज. माझ्या मुलाचा डबा करायचा आहे, मला नाही जमत आज. पुढच्या वर्षी, पुढच्या रविवारी, कदाचित पुढच्या वर्षी मी येऊ शकते. अशा प्रकारचं आपल्या लोकांना या गोष्टीमध्ये आमचे लोक नाव लौकिक झालेले आहेत. बरं का, घरातलं हातातलं काम सोडून येत नाही. मी अनेक चर्च मध्ये जातो, ठरलेल्या टायमाला कधीच कोण येत नाही. सगळ्यात पहिलं मी सोलापुरात येऊन बसतो. सगळ्यात पहिला कुठून आलो? सोलापुरात ना आलो मी. म्हणजे किती ओढ आहे नाही का देवाची. माझा देव मला दिसावा, मला देवाचं स्वरूप दिसावं, माझ्या देवाचं कान बघावा, नाक बघावं, गाल बघावा, त्याचं सौंदर्य बघून त्याला नमन करावं. हा उद्देश घेऊन येऊन बसलो आणि तुम्ही आरामशीर आला. देवाला भेटायसाठी कधी भेटू आणि कधी नाही, अशी मनाची अवस्था झाली पाहिजे. अरे देवा, अरे मला भेट एकदाच तू. आणि माझं काहीच सांगत नाही मी तुला, तुझं सगळं ऐकून घेते, पण माझं काहीच ऐकू नको तू. मला जसं ठेवलंय तसंच राहू दे, पण मला मात्र तुझी भेट घ्यायची आहे. ही भेट खूप सुंदर असते. ही भेट घेतली पाहिजे आणि त्याचं ऐकलं पाहिजे, आपलं त्याला सांगितलं नाही पाहिजे. माझा नवरा कामाला चाललेला आहे परगावी, त्याचा प्रवास सुखाचा कर, हे आमचं सांग. ही असतात आमच्याला. माझा मुलगा परीक्षेला बसलेला आहे, त्याला पास कर. बाकी शेजारच्या मुलांचं कधीच आठवण नाही. काय सांगू तुम्हाला, शेजारच्या बाईने शालू घेतलाय 25,000, त्याच्यापेक्षा चांगला शालू मला पाहिजे. हे देवाला मागणं असते. आमच्या सोलापूरमध्ये तर काय प्रार्थना करतात, उशाला आणि पायथ्याला देवदूताचा पहारा ठेवतात. तुमच्याकडे करतात का मला माहित नाही. उस आणि पायथ्या इतकं महत्वाचं असते आमच्यासाठी. मी रोज रात्री उठून बघतो उशाला काय आहे का, कायच नसते. मग पायथ्याला कायच नसते. फक्त आपलं म्हणणं काय, उशाला आणि पायथ्याला पहारा ठेवू आणि मधून रणगाडा का जायला. असं आमच्या प्रार्थनेचं आहे. अरे देवा, राजा, मी तुझं ऐकायला आहे, मला तुझं ऐकू दे. कान मला मोकळे करून ऐकू दे. ते सोन्यासारखे आणि मोत्यासारखे शब्द माझ्या कानात जाऊ दे देवा. ही अवस्था माणसाची झाली पाहिजे, तेव्हा देव आमच्यामध्ये उपस्थित होतो. बोला ख्रिस्त महाराज की. आणि म्हणून देवाकडं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. नामस्मरण केलं पाहिजे, कारण ही जीवनामध्ये संपत असलेल्या जीवनामध्ये आधाराची काठी देवाच नाव आहे. जसं म्हातारपणामध्ये काठी असते ना आधाराची, म्हातार झाला की माणूस हातात काठी घेतो, तसं जीवनामध्ये देवाचं नामस्मरण हे आधारच आहे, काठी आहे ती आपली. आणि म्हणून जो ऐकतो आणि त्याप्रमाणे वागतो, येशू ख्रिस्ताने काय सांगितलंय, नम्र असा तुम्ही. कशा प्रकारची नम्रता. जरी एक गालात मारेल कोणी, तुझा द्या पुढे बोले कोणाची वाणी. तुमच्या गालात एक जर कोण मारलं बर का, दुसरा गाल पुढं करायला सांगितलं. आजपर्यंत कोणी कोणी केलाय? अरे तुम्हालाच काय, मी स्वतः केला नाही. केलं का? कधीच केलं. म्हणजे आम्ही देवाची आज्ञा मोडली. एखाद्याने रस्त्यामध्ये आपल्याला काहीतरी बोललं, पण आपण त्याच्याकडे रागाने बघून त्याच्याकडे धावून आगावं त्याच्या. पण ती गोष्ट विसरली असली असते की आपण आपल्याला गालात मारला कोणी, तर दुसरा गाल पुढं करायला सांगितलेला आहे. जरी एक गालात मारेल कोणी, तुझा द्या पुढे बोले कोणाची वाणी. नवा धर्म ख्रिस्त जन्मासानी, प्रभावी जगी चाहली दिव्यवाणी. तुला ख्रिस्त महाराज की. या गालात मारला तर दुसरा गाल पडून करायला देवाने सांगितलेलं आहे. कोण सांगितलंय? त्यानं सांगितलंय. आणि ही नम्रता आहे. ही जर मनुष्यामध्ये नम्रता आली तर ख्रिस्ती माणूस ओळखला जातो जगाने. अरे तू ख्रिस्ती आहेस का? 1000 माणसात तुम्ही घुसा आणि तुम्ही त्याची नम्रता तुम्ही पाळा, धारण करा, आणि लोक तुमच्याकडे बघितलं, अरे इकडे तू ख्रिस्ती आहेस काय? ख्रिस्ती आहेस काय?
त्याला तुम्ही कसं काय ओळखलं आम्हाला ख्रिस्ती आहे? अरे काय तुझी नम्रता, काय तुझं बोलणं आहे, काय तुझं वागणं आहे, तुझ्यामध्ये ख्रिस्त वस्ती करून राहतो. बोला ख्रिस्त महाराज की जय. जय ख्रिस्ता तुझा रे, जय जय ख्रिस्ता तुझा रे. आमच्या घरात हे तबला पेटी वाजवून बसून रात्रभर चाललेलं असते भजन घरामध्ये. आणि काय काय डोक्यात येते ते लिहित असतो आणि तुमच्या समोर आणून ते सांगत असतो, हे देव मला प्रेरणा करत असतो. लोकांना सांग म्हणून तुम्हाला विचारलं झोपत असतं का नाही. आमच्या घरामध्ये झोपाटा म्हणतात, बस करा ते. पाळक साहेबांना सुद्धा त्यांच्या घरामध्ये असा प्रकार अनेक वेळेस बघायला बस करा हो, कुठं चालला प्रार्थनेला. नाही नाही, त्या बाईच्या घरी त्या माणसाच्या घरी प्रार्थना करायची आजारी येते, असू दे बसा येतं सारखं तुम्ही तेच करता. पाळक साहेबांना पण घरामधनं आवर घालत असतात, आमच्या सारख्यांना बी घालतात. आमच्या बायकोनं अरे इतक्या लांब कशाला चालला 2 तासाच्या कीर्तनासाठी, बसायची घरात, तरी तिला ढकलून आलो मी. झोप मनुष्याला नसून आहे बरं का. झोप आहे ही शारीरिक झोप ठीक आहे. झोप नका हो कीर्तनात. काय काय लोकांची वेळ असते ठरलेली, जेवलं की त्यांना झोपता आलं पाहिजे असे लोक आहेत. ते माझा बिचारा टाकला का पण माझी झोप झाली, जरा 5 मिनिट बसत नाही. आमच्या सोलापूरमध्ये 2 मित्र आहेत बरं का, बाळासाहेब 2 मित्र आहेत, इतके जिवलग मित्र आहेत आणि ग्रॅज्युएट मुलं आहेत. ते दोघं पण शिकलेले, खूप शिकलेले. आणि दोघं एकदा त्यांनी आपल्याला नोकरी मिळण्यासाठी काय पत्रव्यवहार केला होता, खूप लांब लांबपर्यंत मला नोकरी मिळाली. आणि त्यांना नोकरीचा कॉल आला, दोघांना आला. एकाला आला मुंबईचा कॉल आणि दुसऱ्याला आला पुण्याचा कॉल. आनंद वाटला दोघांना. आता आपल्याला नोकऱ्या मिळणार आहेत, आता आपण जाऊन इंटरव्ह्यू द्यायची तिथं. इंटरव्ह्यू देऊन आपण यायचं. आमच्याकडे सोलापूरमध्ये एक रेल्वे गाडी आहे आणि तिचं नाव आहे सिद्धेश्वर आहे. त्या गाडीसाठी 2 जण स्टेशनवर थांबले आणि त्यातला खूप झोपाळ होता बरं का. सांगायचा मुद्दा काय, झोप. आणि मग तो झोपाळू जो होता
त्याला पुण्याला उतरायचं होतं, सारखा झोपायचा, जरा बसला की झोप लागायची. चर्च मध्ये गेला, कोपऱ्यात बसायचा, तिथंच झोपायचा. सगळे लोक गेल्यावर पाळत साहेब त्याला उठवायचे. चला झाला आता, तुम्ही सगळं झोपलं, तुम्ही कायच ऐकलं नाही, चला बाहेर चला. अशा पद्धतीनं एक मुलगा त्यांच्यासाठी झोपाळू होता आणि एक मुलगा, तरुण होते दोघं, ते दोघं पण चांगले होते, पण एकाला झोप लागत नव्हती, दुसऱ्याला लागत होती. ते रेल्वे स्टेशनवरून थांबले, गाडीत बसले आणि मग झोपाळू जो होता त्यानं म्हटलं की बाबा तू माझा किती जुना मित्र आहेस, माझं एक काम करते. मी काय, त्याने त्याला सांगितलं काय काम करू. त्यांनी सांगितलं मी तर सारखा झोपतो हे तुला माहित आहे. हो झोप, काय करायचं. पुन्हा स्टेशन आल्यावर मी जर झोपलो तर मला हलव. अरे बाबा तू हलवल्यावर उठत नाहीस, मला चांगलं माहित आहे, असली खतरनाक तुझी झोप आहे. मग असं कर म्हटलं, मी जर उठलो नाही तर कमरेखाली मानेत हात घाल, सरळ उचल आणि प्लॅटफॉर्मवर नेऊन टाक पुण्याच्या. मला जाग आली की मी जातो. हा ठीक आहे म्हटलं, हे बरोबर आहे. आणि मग ते गाडीत बसले, गाडी सुरू झाली आणि गाडी सुरू झाल्यानंतर पुन्हा स्टेशन आलेलं आहे. दोघं बी झोपले होते, त्याचा बी डोळा लागला होता. त्याचा हा तर खास झोपणारा मध्ये एक्सपर्ट होता. आणि मग ती उठला, जो जागत असतो तो उठला आणि म्हटला पुन्हा आहे काय स्टेशन. हा पुन्हा आहे. बरोबर, मला उठवायला सांगितले म्हणून त्यांनी पटकन त्याच्या उठवण्याच्या भानगडीतच पडला आहे. सरळ मानेखाली कमरेखाली हात घातला, उठवलं तर हा उठत नाही, सरळ उचललं, बाहेर आणलं त्याने आणि प्लॅटफॉर्मवर त्याला टाकलं झोपलेल्या अवस्थेत आणि निघाला. परत आपल्या आपल्या गाडीत बसला. झालं माझं काम, महत्वाचं काम होतं, जबाबदारीचं काम होतं, ते पूर्ण केलं. आता मी निघतो. आणि मग तो गाडीत बसला, गाडी मुंबईला आली. विटी स्टेशनला थांबल्यावर सगळं केस मध्ये गेला, कपडे नीट करून घेतला, सुटकेस हातात घेऊन बाहेर निघाला. तेवढ्यात पाठीमागनं त्याला पाठीवर थाप बसली आणि त्याने बघितलं फिरून तर तोच मित्र. अरे तुला मी टाकलो होतं ना म्हणलं पुण्याला, कसं काय आला. झोपेच्या नादात कुणाला दुसऱ्यालाच झोपडीमध्ये असताना हा मित्र जो चांगला मित्र होता त्यानं भलत्याला उचललं आणि गाडीच्या बाहेर टाकला आणि इथं बसला. आणि ह्याला जाग आल्यानंतर उठवल्यावर मुंबईमध्ये येऊन बोलतो मला कसं काय ना उठवलं तू. झोपलेला माणूस झोपलेला उठवत नाही. जागृत असलेला माणूस झोपलेल्याला उठवत असतो. उठवा. तुम्ही आणि मी सगळेजण झोपलेले आहोत काय हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून देवाचं वचन हे जागृत अवस्थेमध्ये ऐकलं पाहिजे. महाराज की मी झोपलो नाही बरं का, जागा आहे म्हणून तुम्हाला जागा करायला महाराज की जय जय ख्रिस्ता तुझा रे. आणि त्यामध्ये एक वेडा एक ठिकाणी असा मांडी घालून बसतो भिंतीच्या कडेला आणि त्या भिंतीला कान लावून बसतो. ते कान लावून 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 ती भिंत तेलकट झाली, इतकी तेलकट झाली. आणि ते डॉक्टर तिथं जे राऊंडला यायचे, बघायचे, तपासायचे, त्याला उठायचे, त्याला तपासायचे. दोघं तिघं जण डॉक्टर असायचे. आणि मग त्या दोघा तिघांमध्ये जरा चर्चा झाली. म्हटले की ती माणूस सारखा त्या भिंतीला कान लावून बसलेला आहे, आपण जरा त्याला विचारलं पाहिजे तिथं काय ऐकायला येते का तुला, काय आवाज येतो का तुला, काय कशासाठी तिथं बसतो, एकदा विचारायला पाहिजे. आणि सगळ्यांना नेहमीप्रमाणे आले आणि मग त्याला बोलवलं. तिथं काय तो रे म्हटलं की, तर काय नाही म्हटलं, ते सांगायचं नाही. बरं ठीक आहे तू सांगू नको म्हटले. आता तू काय कर, मला एक ग्लास पाणी घेऊन ये म्हटलं. मी थांबतो. आणि पळत गेला तो वेळा एक ग्लास पाणी आणायला. आणि पाणी आणायला गेल्यानंतर कमीत कमी 15 मिनिट त्या डॉक्टरनी
त्या भिंतीला कान लावून बसला डॉक्टर. डॉक्टर बसला सगळे, दुसरा डॉक्टर तिथं थांबलेला आहे. बघ बघ ऐक म्हटलं. कान लावून 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 उठला. हे हो तुमचं पाणी आलं, पाणी प्या. त्याने घेतलं, पाणी पिलं आणि त्याने म्हटले की तुला काय ऐकायला येतो? मला काय चालू नाही म्हटलंय. 15 मिनिट तू पाणी आणायला घेतलं तर तेव्हापासून ऐकलो. काय बोलायचं? 15 मिनिटात मला कायच ऐकलं. अहो साहेब म्हटलं मी 6 महिने तिथं बसलो, मला अजून काय ऐकायला? 6 महिने बसलो, मला काय ऐकायला आलं नाही आणि तुम्हाला 15 मिनिटातच किती वर्षापासून हे वचन आम्ही ऐकतो पण अजूनपर्यंत आम्हाला ते कळालं नाही. बोला ख्रिस्त महाराज की. देव बाप, देव पुत्र, देव पवित्र आत्मा याचा जय जयकार. बोला ख्रिस्त महाराज की. किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला रे, मोठे नाव ज्याच्या अंगामध्ये ताप आहे, आपण म्हणतो ना ताप आहे तरी खाणार नाही, त्याला बिस्किट द्या म्हणतात डॉक्टर, काहीतरी साधं कॉफी वगैरे द्या, ताप जाऊ. ज्याच्या अंगामध्ये ताप आहे त्याला अन्न कडू लागतं. तसंच ज्याच्या मनामध्ये पाप आहे त्याला भक्ती कडू लागते. बोला ख्रिस्त महाराज की. ज्याच्या मनामध्येच मनच पापाने भरभरलेलं आहे त्याला भक्तीत कसं बसू वाटत आहे की नाही? भक्तीमध्ये बसलं पाहिजे, देवामध्ये एकरूप झालं पाहिजे. देव आणि आपण, देव आपल्या बरोबर आपल्या जीवनात असला पाहिजे. देवच आमच्या संगती नसत तर आपलं जीवन हे व्यर्थ आहे. काहीच अर्थ नाही त्या जीवनामध्ये. तुमच्या बरोबर देव पाहिजे का नको? हा, मनुष्यापेक्षा देव आपल्या बरोबर असणं फार गरजेचं आहे. आणि देव ह्या अदृश्य स्वरूपात असतो. आपल्या भक्तीने ते प्रसन्न होतो आणि आपल्या सोबत राहत असतो. बोला ख्रिस्त महाराज की. आणि म्हणून बरं का, तुम्ही जर एखाद्या उंच, मुंबईमध्ये तर खूप उंच महाड आहे, आमच्याकडे नाही केवळ, आणि त्याच्यावरनं जर तुम्ही खाली पडला तर काय होईल? हात नाही तर पाय तुटत. बरोबर आहे की नाही? आणि त्याला 5-6 महिन्यामध्ये डॉक्टर आहेत, सर्जन आहेत, खूप तज्ञ लोक आहेत, ते बरं करू शकतात. मनुष्य डोंगरावरून पडला किंवा एखाद्या माडीवरनं पडला, बिल्डिंग वरनं खाली, तो फ्रॅक्चर होतो पायाचा, हाताचा, डोक्याचा, कशाचा पण त्याला डॉक्टर बरं करू शकतात. 6 महिन्यामध्ये पुन्हा उठून वाढू शकतो. परंतु देवाच्या नजरेत नजर माणूस पडला तर काय होईल? बोला ख्रिस्त महाराज की. सगळीकडनं पडा पण देवाच्या नजरेत न पडू नका. देवाच्या नजरेत इथं यायला पाहिजे. इथं भक्त गण
तुम्हाला काहीतरी समजावून सांगतात, रात्रभर अभ्यास करतात पाळत साहेब. आज लोकांना काय समजावं, कुठल्या वचनावर आपण बोलावं, कुठलं वचन यांना पटवून सांगावं, याचा रात्रभर ते अभ्यास करतात आणि नंतर सकाळी तुम्हाला समजावून सांगतात. हे लक्ष देऊन ऐकलं पाहिजे. आणि तुम्ही जर ऐकलंच नसेल तर तुमचा त्यात नाश, तुमचा नाश ठरलेला आहे. आणि ज्याला ना अंतच नाही अशा प्रकारची धगधग आहे त्या नाशाची. तुम्हाला खरं सांगू का, त्या नरकाचं जर वर्णन केलं तर इतकं भयानक ते वर्णन आहे. बोला ख्रिस्त महाराज की. आणि हे नरक कुणासाठी केलेलं आहे, कुणासाठी आहे? तुम्ही म्हणताल पापी माणसासाठी. पापी माणसासाठी तर या ठिकाणी येशू ख्रिस्त आहे त्याला वाचवायला. पण नरक हा नरक जो आहे सैतानासाठी तयार केलेला आहे. अग्निकुंड आहे, तो खूप मोठा आहे. त्याच्यात धगधग असते, तिथं माणूस टाकला जातो, तिथं जळत असतो पण मरत नाही. मग तुम्ही म्हणताल माणसाचा जीव जरा मोठा असतो म्हणून तो मरत नाही. मुंगी उचलून टाका, पटकन मरल. परंतु ती मुंगीही मरत नाही. असा तो नरक आहे. आता या ठिकाणी एक उत्कृष्ट असे सुतार बसलेले कार्पेंटर आहेत आमचे बरोबर. 50 फूट बाय 50 फुटाचा हौद केला, खोली पण 50 फूट केली बरं का, लक्ष द्या इकडं. आणि त्या 50 फुटामध्ये मोठे मोठे दगडी कोळसे टाकले, लाकडं टाकले, बारके बारके मोठे मोठे लाकडं, दगडी कोळसा सगळं हे मिक्स केलं आणि आग लावली. आणि चांगली आग झणझण लागली. ते दगडी कोळसे लाल होतात, लाल भडक होतात. 10-15 फुटापर्यंत त्याची ऊब असते. आणि त्या भट्टीमध्ये इतकी तप्त झालेली भट्टी आहे आणि त्याच्यामध्ये एका लहानशा करडू म्हणा किंवा बकरीचं पिल्लू टाकलं, काय होईल? पहिलं काय होईल? ते टाकल्या बकरीचं पिल्लू काय करेल? जोरात ओरडे. तिच्या ताकद जेवढी आहे तेवढी जेवढ्या ताकदीने ते ओरडल, वाचवा 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 अशी ओरडल ती बकरीचं पिल्लू. अवस्था पहिल्याच क्षणाला झालेली असते, दुसऱ्या क्षणाला राख झालेली असती. लक्ष घ्या, दुसऱ्या क्षणाला तिची राख झालेली असते. अशी अवस्था युगानुयुग आत्ताच पडल्यासारखी अवस्था त्या नरकात आपली होणार. ऐकलं नाही तर देवाचं वचन आत्ताच नुकताच पडलो. हजारो वर्षापासून तिथं पडलेले माणसं आहेत, अजून सुद्धा ते ओरडत आहेत की गळ्या मारायत. आत्ता पडलो की काय असं त्यांना वाटतंय. हजारो वर्षापासून पडलेले आहेत, मरत नाही. नाडीचे ठोके चालू आहेत. प्रत्येक ठोका आपल्याशी बोलत आहे. गड्या फिर मागा, गड्या देवाचा विश्वास करून देवाच्या मार्गावरचा, देवाचा जीवनामध्ये अंगीकार कर. अशा प्रकारचं ते ठोके आम्हाला सांगत असतात. पण आपण काय करतो? जगाकडे वळत असतो, जगामध्ये आपण रमलेलो असतो. आणि मग आपलं मृत्यू झाल्यानंतर ही अवस्था जी मी आता सांगितली 50 फूट बाय 50 फुटाच्या हौदाची, फक्त एवढाच आहे तो, पण ते प्रचंड मोठा आहे. आणि तो अग्नी सैतानासाठी राखून ठेवलेला आहे. त्याच्यात आपण जाऊ शकतो. सैतानी गुण आमच्यामध्ये असतात, पाप असतं, पाप निघून गेले नसते. संधी आहे आम्हाला अजून देवाकडे फिरायची, स्वच्छ व्हायची आणि देवाला स्वीकारायची संधी आमच्यामध्ये आहे. त्याचं नामस्मरण करायची संधी आमच्यामध्ये आहे. लगेच फिरला पाहिजे माणूस फिरत नाही. लोक कठीण आहे. शेवटी या जगातला साधा मच्छर देखील आपल्याला भारी पडतो. बोला ख्रिस्त महाराज की. एका पाळक साहेबांना एका खेड्यामध्ये वचन सांगायला बोलवलेलं असतं. काय तर लहान मुलाचा वाढदिवस आहे. पाळक साहेब तुम्ही आहे ना आमच्या घरी दुपारच्या वेळेस या. एका बाईने विनंती केली, पाळक साहेब आमच्या मुलाचा वाढदिवस आहे, जेवू नका, आमच्या घरी जेवणाची व्यवस्था आहे. आणि तो माणूस पाळक तयार होतो. मधी जंगल आहे, पलीकडल्या बाजूला गाव आहे. ते जंगल ओलांडून त्याला जायचं आहे. आणि म्हणून एक संगती सहकारी घेतला, एक माणूस घेतला. पाळकाला सांगितलं की पाळकांबरोबर असतात खूप माणसं, येतो का माझ्या संगती आमच्या ठिकाणी? हो जरूर येतो, चला चालत जायचं.
बाळासाहेबांनी शास्त्र घेतलं, सगळं घेतलं, आपल्या बॅगामध्ये ठेवलं, निघाले, चाला लागले. चालता 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 भयान जंगल चालून, चिक पाखरू नाही, पाणी नाही, फक्त पाला वाजत आहे. जंगलामध्ये ते झाडांचा आवाज येत आहे, याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही. आणि बाळासाहेब त्याच्या मित्राला म्हटले, बाबा माझी 2 वाजताची जी प्रार्थनेची वेळ आहे, मला तर प्रार्थना करायची. मग तो त्यांच्या बरोबर असलेला म्हटलं, ठीक आहे बाळासाहेब, इथं जरा पाला पडलेला आहे, तो काढतो, स्वच्छ करतो, तिथं बसून तुम्ही प्रार्थना करा. तू काय करतो म्हटलं. आता त्याला मी पण प्रार्थना करतो असं म्हणता आलं असतं, पण नाही म्हटलं. तो काय म्हटलं, तुमची तुम्ही करा, मी बसतो बाजूला. त्याला भीती वाटत होती, भीती होती मनात. जंगलातनं वाघ आला, साप आला, अजगर आला, काय झालं बिलं, काय करायचं, तुम्ही करा, मी बसतो म्हटलं. इतक्यात बाळासाहेब बसले प्रार्थनेला, गुडघे टेकून एकरूप झाले. देव आणि मनुष्य, देव आणि पाळक इतके एकरूप झाले. स्पंज पाण्यात घातल्यानंतर पाणी स्पंजात का स्पंज पाण्यात आहे असं एकरूपता झाली पाळकाची आणि देव बापाची, एक रूप झाले. आणि मग असं झाल्यानंतर हा जो माणूस होता, जागा होता, तो इकडं बघितलं. इकडनं जर वाघ आला तर कसं होईल, इकडं बघितलं, नाही नाही इकडं खूप जंगल आहे, इकडनं आला तर, इकडनं सिंह आला तर काय होईल, हे विचार मनाला. डोळे झाकले नसल्यामुळं असे नाना तऱ्हेचे विचार त्याच्या जंगलात यायला लागले. आणि अचानक एक मोठाची मोठा वाघ भोक्यासलेला तिकडनं येताना तो दिसला रस्त्यावरनं. माणसाच्या अंगात थरथर थरथर थर कापू लागला. पालकाला उठवायची सुद्धा त्याला सुचत नव्हतं, काय करू काय करणार, वाघ दिसत आहे, मोठाची मोठं येत आहे. त्यांनी पालकांना हलवलं, बाळासाहेब उठा, बस करा ते प्रार्थना. बाळासाहेब एकरूप झालेले होते, ते बाहेरचा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, तर देवाच्या ऐकण्यामध्ये एकरूप झालेले होते. ऐकलं नाही ते. शेवटी त्यांच्या दाढीला हात लावला, त्यांच्या डोक्याला हात लावला, उठा बाळासाहेब, वाघ येत आहे, खूप जवळ आलेला आहे. मग शेवटी ते बाळक काय उठत नाहीत म्हणून म्हटलं की आपला आपला जीव वाचू. बाळासाहेब म्हणत नका, काय करायचं, किती उठवायचं, किती हलवायचं, अशी कुठं प्रार्थनाच नाही करायची. मग त्याने युक्ती विचार केला की त्याच्या बाजूला एक उंच झाड होतं. आता इथून पळून जाणं काय खरं नाही. त्या ते आलेला जो वाघ होता आपल्यापेक्षा फास्ट ताकदवाला होता, तो पळून आपल्याला धरू शकतो. त्यापेक्षा त्या झाडावर चढून बसलेलो बघ, तो उंच सरसर 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 उंच झाडावर गेला. आणि वर्ण काय बघायला लागला, वर्ण जंगल बघत नव्हता, तो पाळकाला कसा खाऊन टाकतो तो बघत होता. वाघ अगदी जवळ आला, पाळकाच्या तोंडाजवळ तोंड नेलं त्यानं, त्याचा वास घेतला, त्याच्या भोवतणी 5 चक्रा मारला वाघाने, शिपटी हलवली आणि एका झोडपाळामध्ये तो गेला, तो नाहीसा झाला. काही पाळकाला खरचटलं नाही काय. महाराज आणि हे सगळं कोण बघत होता, माणूस बघत होता. आणि पाळकाची प्रार्थना संपली. अरे कुठे गेला, चल चल उशीर होते आपल्याला, इथं आपली वाट बघत असते, चला जाऊ म्हणून पटकन बाळासाहेबांनी तयार झाला. वाघ तिथून निघून गेलेला होता. वाघाचं दर्शन पण झालं नाही. देवासोबत असल्यानंतर वाईट गोष्टी यायचं तर लांबच झालं, पण दर्शन होत नाही. ख्रिस्त महाराज की. आणि तो माणसाला हात मारल्यावर खाली आला, लटलट कापत होता वाघ, जाऊन 1 तास झाला होता. आता काय करायचं म्हटलं. मग पाळकाने खालीवर बघितलं, एवढा का थरथर कापाला. चला जाऊ द्या म्हटलं. बाळासाहेबाला चालता चालता गालाला एक मच्छर चावला आणि बाळासाहेबांनी झटकून टाकलं, तो गेला. तिथं सूज आली बारीक आणि हा माणूस बघत होता. बाळासाहेब म्हटला, एक विचार म्हटला. हा विचार, मी झाडावर का चढलो नाही विचारलं मला तुम्ही. हा काय झालं होतं, कशाला चढला होता. अहो असला मोठा वाघ आलता आता, आणि लांबून आल्यावर तुम्हाला किती वेळेस तरी मी उठवलो, हलवलो, खांद्याला, डोक्याला, पायाला सगळीकडे हलवलो, तुम्ही काय एकरूप झाला होता, उठला नाही. मग मी वाचवा झाडावर जाऊन बसतो. त्याच्यासाठी गेलता का. हो म्हटलं.
मग माझा काय विचार केला का नाही म्हटलं? नाही हो, मी थरथर काम करत होतो, मला काय सुचलं नाही, मी बसलो झाडावर. मग काय काय झालं? मी तर जिवंत आहे की म्हटले पाच. काय झालं? कुठे गेला तो वाघ आला तुमच्या समोर, वास घेतला, तोंडाजवळ तोंड नेलं, 5 फेऱ्या मारल्या म्हटला, शेपूट हलवलं आणि थोड्या वेळ बसला तुमच्याकडे बघत. का असं केला? मला काय वाटलं, देवाची प्रार्थना करेल वा या अन्नावर आशीर्वाद पाठवू. आणि मग काय झालं? काय नाही झालं. त्या झुडपामध्ये जे आत गेला बघा म्हटलं, तू दिसेन असा झाला, निघून गेला. आता 1-1.5 तास होत आला बघा. बाळक साहेब म्हटले, या जंगलात किती वाघ असतील असं तुला वाटतंय? सांग. कमीत कमी 50-60 वाघ असतील बघा म्हटलं या जंगलामध्ये. लवकर चला नाही तर येतील भरला. बाळासाहेब म्हटले, या सगळे वाघ जरी प्रार्थनेमध्ये पुढे येऊन बसले असते तर मला एका वाघाने सुद्धा स्पर्श केला नसता. बोला, कारण त्यांना बनवणारा माझ्या समोर बसलेला होता. आलं का लक्षात? त्यांना बनवणारा जो होता ना देव, त्याच्या संगती माझी चर्चा चालू होती. दानिएला सारखे सगळे सिंह तिथं होते, त्याला स्पर्श केला नव्हता. देवामध्ये चालल्यानंतर मनुष्याला जगातली कुठलीही ताकद अडवू शकत नाही. देवाबरोबर चालत होतो म्हटला, म्हणून मला त्या वाघानं काय केलं. अहो पण आता मच्छर चावला तिथं सुचलं की म्हटलं, ते काय आता तुझ्या बरोबर चालवलं म्हटलं. मनुष्याबरोबर चालायला लागला तर जगातला मच्छर बी त्याला भारी पडतो. म्हणून देवाबरोबर चाललं पाहिजे या जगामध्ये राहतात. महाराज की ओ नाम 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 येशू मोह म्हणजे काय की सैतान आम्हाला मोहात टाकतो आणि आपल्या बरोबर घेऊन जातो आणि सैतानासाठी नरक केलेला आहे तो आपल्यासाठी नाही. आणि जो सैताना बरोबर जातो तो त्या नरकामध्ये जाऊन पडतो. आमच्याकडे हसवल येतो लोक घेऊन यायचे. हसवल तुम्हाला माहित आहे का नाही? तुमच्याकडे येते का नाही? आणि मग त्याच्या मागे आम्ही जायचो. ते कुठं फिरवायचा तो माणूस, ते उभा करायचा, त्याला काहीतरी नाचवायचा करायचा. आम्ही लहान असताना त्याच्या मागं फिरायचो. लांब निघून गेल्यानंतर आम्ही आमचं घर विसरून जायचो. रडत उभा राहायचो रस्त्यात लहानपणी. हसवलाच्या मागे गेल्यानंतर ही अवस्था होती, तर सैतानाच्या मागे गेल्यानंतर काय होईल? अग्निकुंड आहे, नरक यातना आहे. तर तसं मागे जायचं नाही. देव आहे बरोबर. आणि देवापासून दूर जर गेलं बरं का, तुम्ही आम्ही जर देवापासून दूर गेलो या जगात आणि आचरण बिघडून बसलो, देवापासून जाऊन इथे जे काही शिकवलं जातं ते एक आचरण आहे, हे जर बिघडलं तर दुराचारी
काय म्हटलं? दूर जाऊन आचरण बिघडणं त्याला दुराचारी म्हणतात बरं का. दूर जाऊन आचरण बिघडणं याला दुराचारी म्हणतात. म्हणून दुराचारी होण्यापेक्षा देवाच्या जवळ असा मृत्यूछायेच्या दरीतून जात असू तरी अरिष्टास घेणार नाही. कारण तू बरोबर आहे. देव आपल्या बरोबर असला पाहिजे. जशा बाळकाबरोबर देव होता आणि त्याला वाचवलं तसं आपल्या बरोबर सदा सर्वदा देव असावा लागतो. मोहात पडू नका. एका बाईने सांगितली, पाळक साहेब तुम्ही जे आता सांगितलं ना ती हवा जाऊन फळ खाते आणि ते फळ खाल्ल्यानंतर भ्रष्ट होते, पापी होते. मी जर हवा असली असते ना तिथे गेलेच नसते. पाळक साहेबांनी त्या बाईकडे खालून वरपर्यंत बघितलं. बरं मी तुमच्या घरी 2 वाजता जेवायला येणार आहे म्हणजे. पाळक साहेब काय म्हटले? 2 वाजता बरोबर तुम्ही तयारी ठेवा, मी तुमच्या घरी येणार आहे. पण त्या बाईने म्हटले की पाळक साहेबांनी खालपासून वर कसं काय बघितलं, मला काय सांगितलं? मी तर म्हटले की हवेच्या जागी मी असले असते तर फळच खाल्ले नसते, मोह मला येऊच दिला नसता. आणि पाळक साहेबांनी खालपासून वर बघण्याचं कारण काय? लक्षाने काय म्हटले? लक्षाने मोह कसा होत नाही म्हटले तुला, म्हणून मी तुझ्याकडे 2 वाजता जेवायला येतो. आणि पाळक साहेब 2ला ठरल्याप्रमाणे ती बाई वाट बघत बसली. सगळा टेबल सज्ज केलेला आहे जेवणाचा. मटण आहे, सुक्क मटण आहे, कालवण आहे, भाजी आहे, भाताचे 3-4 प्रकार आहे, भाकरी, कडक भाकर आहे, चांगली भाकर आहे. असे जेवण तयार केलं त्या बाईनं. लोणचं आहे, बिर्याणी आहे, सगळं सज्ज, गोड जेवण सुद्धा देत आहेत. हे सज्ज केल्यानंतर म्हटलं आता पाळक काय कुठून सुरुवात करतील ते करू दे, आपण प्रार्थना करून सुरुवात करायची. सगळेजण थांबलेले आहेत पाळक साहेबांची वाट बघत. पाळक साहेब आले, गाडी लावली, घरामध्ये आले. झाली का तयारी? हो झाली पाळक. ओके ओके, चला चला आपण आता जेवाय बसून प्रार्थना करू. आणि ते डबा त्याच्यावर ठेवला. पाळकाने डबा आणला होता स्टीलचा, त्या ह्याच्यावर ठेवला टेबलावर. तिने जे जेवण ठेवलं होतं ना त्याच टेबलावर ते डबा ठेवला. आणि हात धुवायचं कुठे आहे मुलीच्या? तर ते बाईने सांगितलं पाळक साहेब येत आहे, असं करून आतमध्ये जावा, तिथं ते हात धुवायचं भांड आहे तिथं धुवा. बरोबर तिथं गेले, हात धुतला. तोपर्यंत ती बाई बघायला आली त्या डब्याकडे. इतकं जेवण आणलंय, त्या डब्यात काय आणलं असेल आता? म्हणजे काय कमी आहे? तर सगळं आहे, लोणचं आहे, अमुक आहे, तमुक आहे, सगळं आहे, सगळं आहे. मग पाळक साहेबांनी घरात ना आणायची काय गरज आहे? इकडं तिकडं बघितले तिने, ह्याच्यात काय आहे ते मला बघायला पाहिजे. एका पोराला सांगितलं पाळक साहेब आले की मला सांग. तिने ते डब्यातलं टोपण उघडलं. ते उघडल्या टन्न करून उंदीर बाहेर आला आणि निघून गेला उडी मारून. आता ती कसं धरायचं? पटकन तसंच ठेवलं. पाळक साहेब आले, हात पुसले. चला बघा सगळेजण आपण प्रार्थना करू. ते डबा त्यांनी घेतला आणि उघडून बघितला तर त्यात उंदीरच नाही. पाळक साहेब उघडून उभारले. नाही म्हटलं जेवणार नाही. का? हे डबा आधी कुणी उघडला सांगा. सगळेजण शांत बघा. एक 5 मिनिटाची शांतता पसरली. पहिलं मला हे सांगा, हे डबा उघडला कुणी? कुणाला मोह झाला? पहिलं कुणाला मोह झाला? ती बाई म्हटली पाळक साहेब मीच ते उघडलं. काय कारण काय होतं? तर माझ्या मनामध्ये राहावं म्हणून त्याच्यात काय इतकं सगळं जेवण आहे त्याच्यात काय अजून, म्हणून मी तुम्ही यायच्या आधी डबा उघडला, उंदीर निघून गेला. पाळक साहेब म्हणले तू तर मला गेल्या रविवारी म्हटलं की त्या हवेच्या ठिकाणी मी असले तर मोहातच पडले नसते. आणि हे काय? बोला ख्रिस्त महाराज की जय जय ख्रिस्ता प्यारे.
प्रभू या ठिकाणी तो विराजमान होता. संगीतासोबत प्रत्येक गाण्यातल्या सुरासोबत तू या ठिकाणी आमची भेट घेतलीस.
तू आम्हाला या ठिकाणी जाणवलास, दिसलास, आणि म्हणून तुझी ह्या वर्गामध्ये आम्ही तुला पाया पडून वंदन करतो, साक्षांत दंडवत घालून तुझे मनापासून आभार मानतो, आभार मानतो, आभार मानतो. हे प्रिय देव बापा, ही सर्व लेख तुझ्या दर्शनासाठी आतुर झालेली. आज तू प्रभू या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांचं तू दर्शन घेतलेलं आहे. देव कोण आहे, देव कुठं आहे, या सर्व गोष्टीचा प्रभू या ठिकाणी खुलासा झालेला आहे. आता आम्ही पूर्णपणे तुझ्या पवित्र, मजबूत आणि पराक्रमी हातात पडतो प्रभू. आमचा स्वीकार कर, आम्ही पापी आहोत, क्षणाक्षणाला आम्ही भटकणारी माणसं आहोत. तुला सोडतो आणि भलतेकडेच आम्ही जातो आणि आम्ही आमचा नाश आमच्या हाताने ओढवतो. आणि म्हणून सदा सर्वदा आपल्या जीवनामध्ये आम्ही तुझ्या अवतीभोवती फिरावं. काम करताना तुझं नामस्मरण आमच्या आतल्या मनामध्ये चालावं. कामाला जाताना, येताना, बसताना, स्वयंपाक करत असताना, पाणी भरत असताना, दळून घेत असताना, अशा सर्व अवस्थेत आम्ही तुझ्या जवळ असावं, तुझं नामस्मरण करून तुला उंचवावं. ही आमच्या जीवनाची आधाराची काठी आहे आणि म्हणून ही काठी आम्ही कधीच सोडत नाही. अशा प्रकारचं प्रभू आज या ठिकाणी तू आमची भेट घेतलीस, इतक्या लांबूनचा प्रवास सुखाचा केलास, इथं आणलंस. तुझे आदरणीय सेवक आणि आमचे प्रिय बंधू प्रभुराया भालेराव, त्यांची प्रिय पत्नी, त्यांना दिलेली मुलं सेवेमध्ये आहेत. त्यांची सेवा तू आशीर्वादाने परिपूर्ण, इथे येणारा प्रत्येक माणूस आशीर्वादित घेऊन जावा, अशा प्रकारचं आदर्श शिक्षण या ठिकाणी या शाळेत दिलं पाहिजे. हे ईश्वरा दयाळू देवा, आम्ही अल्पशी तुझी सेवा केली. 3-3, 4-4 तास चालणारं हे कीर्तन आहे. अनेक विषय आहेत प्रभू तुझ्या शास्त्रात, उत्पत्तीपासून प्रगटीकरणापासून गच्च भरलेले विषय, आणि हे एक करून लोकांपुढे मांडावं यासाठी मला सहाय्य कर, अशी प्रार्थना. दुसरीकडे आता कीर्तनासाठी जात असताना आमचा मार्ग मोकळा कर, अशी ही तुला विनंती. आजचं कीर्तन हे ऐकून दुसऱ्या कानाने सोडून न टाकता आम्ही ते ऐकावं, मनन चिंतन करावं आणि अनुकरण करावं, त्याप्रमाणे चालावं. आणि हा मार्ग राजमार्ग आहे, स्वर्गात जाणारा मार्ग आहे आणि देव आमच्या सोबत चालणार आहे. कशाची भीती आम्हाला? जगासंधी चालत असताना आम्हाला मच्छर ही पुरासा आहे आणि म्हणून आम्ही तुझ्या संगती चालावं आणि दैवी राज्य प्राप्त करू, स्वर्ग प्राप्त करू, अशी आमची प्रार्थना आहे. या सगळ्या विनंती तुझ्या अत्यंत पवित्र, मंगल, पराक्रमी हातात देतो, चरणाजवळ ठेवतो. मान्य आणि कबूल कर. आलेल्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादाने परिपूर्ण, अशी माझी तुला आग्रहाची. आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी आणि गोड नावात मागतो, म्हणून तो आहे. आप लोगों को कैसा लगा? प्युअर मराठीमध्ये बरेचसे शब्द, बरेचसे वचन लय आमच्या मनाशी बोलतात, अंतकरण, आणि खूप छान त्यांनी ते छान डान्स पण करतात. पण ते माईक मुळे त्याच्यामुळे त्यांना ते जमलं नाही. आणि ही जी परंपरा परमेश्वराची महिमेसाठी आहे ती चालू राहावी. आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये मला तर वाटतं मी यांनाच बघतो. एक आपल्याकडे होते पास्टर राय भोले, पास्टर राय भोले आपल्याकडे होते आणि मागच्यावरती आले तिथे ते व्यक्ती आणि हे देवाचे दास, दोन्ही देवाचे दास आहेत. आणि आम्हाला कळलं कीर्तन काय, कीर्तनातून ख्रिस्त कसा गाजवावा, कीर्तनातून देव कसा दिसेल, हे महत्वाचं. आज बघा जगातील प्रत्येक लोक कीर्तन करतात, त्याच्या देवाधर्माच्या करतात, पण जे बायबलचं वचन आहे ते कीर्तनामधून येतं. वाव, किती छान गोष्ट आहे ना. खूप छान बऱ्याच गोष्टी मला शिकायला मिळाल्या. तुम्हाला मिळाल्या का शिकायला? किती लोकांना असं वाटलं की ह्या कीर्तनातून देवाच्या दासाद्वारे देव मला बोलला, माझ्या कमी घटी मला दाखवल्या? किती लोकांना वाटलं? मी कुठं चुकतोय हे मला आज कळलं. किती लोकांना असं वाटतं? होय, हे आहे कीर्तन. हालेलुया. या आपण यावेळेला यांच्या परिवारासाठी, यांच्या 2 नातवंडांसाठी इथं आहेत. छान भावाने पेटी वाजवली, तबला व्यवस्थित झाले, खूप छान वाजवला. आणि बाळक साहेबांविषयी बोलायचं कामच नाही. आणि याच्यावर खूप गोष्टी आहेत, अजून खूप गोष्टी आहेत. मी तर म्हणते किती टक्के झालं तुमचं कीर्तन इथं? 100पैकी 50% बाकी आहे. ही देवाची दया आहे की वडीलधारी माणसं आम्हाला लाभतात, हा आनंद आहे. तरुण मंडळी आम्हाला कुठेही मिळेल, किती तरुण पास्टर मिळू शकतो. ते काय इंग्लिशमध्ये म्हणतात तर आपल्याला कळणार नाही,
पण देवाचे दास या वयामध्येही देखील देवाचं काम करतात. खूप छान प्रकारे त्याने आम्हाला सांगितलं. 72. हो, माझ्या वडिलांचं वय एक्झॅक्ट तेवढंच आहे. माझ्या वडिलांचं वय तेवढंच आहे, 72. आणि आज वडिलांसारखे देवाचे दास मला आणि तुम्हाला लाभले. खूप छान. या दिवसात